मनाचा स्वभाव कसा आहे? त्याला स्वतःपेक्षा कमी सुख असणारा दाखवलं तर मनाला असं वाटतं आपण जास्त सुखी आहोत. दमयंती बघ, तुला 2 खोल्या आहेत. तिचं मन कधी काळी चलविचल करते की आपल्याला स्वतंत्र फ्लॅट हवा होता, मिळाला असता तर बरं झालं असतं. पण मनास मग त्यावेळी दाखवावे, अरे ती तर एका खोलीत राहते, घरी तर बसण्यासाठी खुर्चीसुद्धा नाही, तर ती मग काय करत असेल? मग मन खुश होईल. मनाला अशा तऱ्हेनं शिक्षण दिलं पाहिजे व्यवस्थित. याचेच ज्ञान असं आहे की मन आरडाओरड करणार नाही. मन जिकडे तिकडे समाधान, समाधान आणि समाधानातच राहते. सर्व अवस्थेत संपूर्ण समाधान राहणे तेच ज्ञान, तोच धर्म. या मनाचा स्वभाव फार विचित्र आहे हो. हा तर असा आहे, एकीकडे खोटे बोलून लोकांकडून 5 रुपये काढून घेतो आणि तिथून बाहेर पडला की दुसऱ्या ठिकाणी 2 रुपये देतो सुद्धा. ज्याच्यावर फुलांचा वर्षाव होत आहे अशा व्यक्तीकरता सुद्धा याच्या मनात अभाव येतो, द्वेष येतो. म्हणून सावध राहायला पाहिजे. मन जसं चालेल त्याप्रमाणे चालू देऊ नये. कबीरजी काय म्हणतात? मन का ताका जो चले, ताको सर्वस्व जाय. केव्हा मन फसविल याचा पत्ता लागणार नाही, असं ते चंचल आहे. मनामध्ये जर आत्म्याची शक्ती जाईल, तन्मयाकार होईल, तर मग घातपात करून टाकेल. तलावात स्वतः जाऊन पडतो आणि मग ओरडतो, वाचवा वाचवा. मन तर नृत्य करण्यासारखं आहे. लोक म्हणतात की बादशहा नर्तकीस नाचवतो. मी म्हणतो की नाही, नर्तकी बादशहास नाचवते. त्याप्रमाणे तुमचे मन तुम्हाच नाचविते. उदाहरणादाखल 2 मित्र जात असले आणि त्यापैकी एकाला रस्त्यामध्ये हॉटेलमधून मांसाहारी जेवणाचा वास आला, तर त्याच्या मनातील मांसाहाराची ग्रंथी फुटू लागते आणि आतल्या आत गुदगुल्या होतात. त्याला ते मांसाहार करण्याची तीव्र इच्छा होते. मग तो त्याच्या मित्राला सांगतो, अरे मला एक दुसरं काम निघालं आहे, नातेवाईकाकडे जायचं आहे, तू इथे उभा राहा. आणि मग तो तिथून जातो आणि मांसाहार करून येतो. कधी कधी देवाची खोटी शपथ पण घेतो. तर ग्रंथी फुटते तेव्हा मनुष्य सर्व उलटं बोलायला लागतो. यालाच परमेश्वराने कशाय म्हटलं आहे. तो कपटाची ग्रंथी बांधतो, खोटेपणाची ग्रंथी बांधतो आणि मांसाहाराची ग्रंथी मजबूत करतो. अज्ञानी माणसाचं काय होते, त्याची एक ग्रंथी फुटते तर तो दुसऱ्या 5 नवीन ग्रंथी तयार करतो. अरे याच्यापेक्षा तर मांसाहार करण्याची जेव्हा ग्रंथी फुटली त्यावेळी जर त्यांनी खरं सांगून टाकलं की मला मांसाहार करायचा आहे, तर त्याच्यामध्ये त्याचा पुष्कळ फायदा होईल. दुसरा मित्र जर उच्च घराण्यातला असला तर त्याला मांसाहाराच्या ग्रंथीतून सोडविल किंवा दुसरा रस्ता दाखवेल. खोटं कपट केलं मग ते कधीही सुटणार नाही. उलट कपटाची आणि खोटे बोलण्याची नवीन ग्रंथी बांधल्या जाते. एवढ्याकरिता परमेश्वराने मन वचन कायेने चोरी करणार नाही असा नियम पाळण्यास सांगितला होता. म्हणजे केव्हा तरी ही ग्रंथी मग विरघळून जाईल. आतमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या ग्रंथी असतातच. लोभाची, अभिमानाची, कपटाची, रागाची, द्वेषाची, सर्वांची असते. लोभाची ग्रंथी तर फारच वाईट. लोभी माणसाला पण त्याचा पत्ता नसतो. परंतु अभिमानाची ग्रंथी तर दुसऱ्याला दिसते. एखाद्याने सांगत नाही की एवढी छाती वर करून का फिरतोस, किती आखडून गेलायस, तेव्हा त्याची अहंकाराची ग्रंथी तुटली जाते. लोभाची ग्रंथी मात्र क्वचित काळीच माहीत पडते. आणि कपटाची ग्रंथी तर
कधीही लक्षात येणार नाही.